जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी ट्युटोरियल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचं. सो सिक्युरिटी पिन ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर कनेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करून व्ही-पिन आपल्याला कनेक्टेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेऊयात. तिथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून खालती ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो ॲड केल्यानंतर खालती आपल्या रेशोचं ऑप्शन भेटेल. 9.6 करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून तिथेसुद्धा क्रॉपमध्ये 9.6 करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात. ॲडजस्ट करून झाल्याच्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला ओवरले होते, ॲड ओवरलेवरती मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमार्क व्हिडिओचा टाईम तेवढंच फोटोचा टिकील ठेवायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे. बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. खालती आपल्या हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल. व्हिडिओ ते ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट करून झाल्याच्यानंतर थोडं झूम करून घेऊया. त्यानंतर आपलं जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचं. फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झाले आहे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्याच्यानंतर बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालती आपल्याला रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर मी ते टेक्स्ट PNG दिलेली तो PNG ॲड करून त्याला अशा प्रकारे वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर ह्याचा टाईम आपल्याला 0 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर इथं आपल्याला 9 सेकंडचा पुढचा जो डॉट आहे तिथे रेशो आणायचे. त्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून तिथेसुद्धा आणखीन एक टेक्स्ट PNG दिलेली तो PNG ॲड करून घ्यायचं आहे. त्याचा टाईम आपल्याला 9 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण डिलीट करून घेऊयात. त्यानंतर त्या टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यालासुद्धा त्या टेक्स्टच्या खालती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊयात. ॲडजस्ट करून झाल्यानंतर साईड क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टला यायचं. 1 नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे आपल्याला कॉम्बोमध्ये बेंड झूम ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट आणि स्ट्रेच ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रेट्रो फेड 2 ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये डायनॅमिक शेक ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन द्यायची आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये बाउन्स रूश ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 ही ॲनिमेशन द्यायची आहे. ओके करून घेऊयात. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे सुद्धा आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. थोडं झूम करून घेऊयात. इथे आपल्याला कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 ही ॲनिमेशन देऊन टाईम फुल करून ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इथे आपल्याला कॉम्बोमध्ये वेव्ह अँड स्लाईड ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन भेटेल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर 11 सेकंडच्या खालचा जो फोटो आहे त्याला ॲनिमेशन द्यायची नाही. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला ट्रेंड फोड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये कब ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये रिप्ले ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्या पुढच्या लेअरवरती इथे आपल्याला इनमध्ये रेक्टँगल आउट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे. इथे आपल्याला इफेक्ट ॲड करण्यासाठी 1 नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये व्हाईट फ्लॅश या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये स्पिन टावरती ठेवून याचा टाईम आपले 0 ते 100 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्याला नाईट क्लबमध्ये शेक या नावाने भेटून जाईल. स्पीड आपल्याला 20वरती ठेवून इंटेन्सिटी 10वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आपल्याला 1 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. सो ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट इफेक्टमध्ये पिंक ब्लँकर्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी आपल्याला 30वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आपल्याला 1 सेकंडपासून इथे आपल्याला 4 सेकंड 15पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पुढचा इफेक्ट हा इफेक्ट आपल्याला
व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट इफेक्टमध्ये कॉलेशन स्पार्क या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ह्याचा टाईम आपल्याला 4 सेकंड 15 पासून 6 सेकंडच्या पुढची जी बीट आहे ती पण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये. तर मित्रांनो इथे आपल्याला लवचा ऑप्शन दाखवत नाही तर सर्च करून घ्यायचं. रेनबो हार्ट या नावाने सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर 1 नंबरला जे भेटून जाईल त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी फुल करून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आहे आपल्याला 9 सेकंडपासून 10 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये फ्लॅशिंग शार्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये स्पीड आपल्याला 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आहे आपल्याला 10 सेकंड 15 पासून इथे आपल्याला 12 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ट्रिम या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचा टाईम आहे आपल्याला 12 सेकंडपासून 14 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये बटरफ्लाय या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून साईड 0 ठेवून एटमॉस्फिअर 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाईम आहे आपल्याला 15 सेकंडपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी OT एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.